रामकृष्ण हरी. नमस्कार. कसे आहात? नक्कीच स्वस्त आणि मस्त असाल. मी रंजना मराठमोळी शिवणकला म्हणते. आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटलेलो आहोत. तर हा 42 साईजचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज. तो कटिंग करून झालेला आहे आपला. इथं दोन्ही पार्ट आपले म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक सेम मेजरमेंटने कट करून घेतलेले आहेत. तर बघा, जिथे आपण कटोरी जॉईंट करतो त्या साईडने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जो काही आहे कटोरी पार्ट जॉईंट करण्याचा, ते इथं आपण टीप टाकून जॉईंट करून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने आपल्याला कटोरीलासुद्धा टीप टाकून अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, जिथे आपण कटोरी जोडतो त्या साईडनेच मी इथे टीप टाकून घेतलेलं आहे. आता टक्स द्यायचं आहे. तर टक्सला जितकं काही मेजरमेंट लागतं आपल्याला त्यानुसार मी इथं टक्स देऊन घेतलेलं आहे. तर बघा, दोन्ही टक्स दिल्यानंतर टक्सवर डबल टिप हे द्यायची आहे. त्यामुळे आपलं टक्स नंतर उकलणार नाही यासाठी. तर बघा, जो काही टक्स दिलेला आहे त्याचा सेंटर काढून अशा मधोमध्ये एक टीप टाकून घ्यायचा आहे. याच्यामुळे आपली कटोरी एकदम चांगली बसणार आहे. तर बघा, एकदम सुंदर असे पफ आपल्या कटोरीचे आलेले आहेत. आता ही कटोरी आपल्याला साईड पार्टला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता, उजव्या साईडची आणि डाव्या साईडची व्यवस्थित बघून आपण इथं कटोरी लावून घेत आहोत. तर बघा, एका साईडची झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टलासुद्धा कटोरी जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आपली इथं दोन्ही पार्ट कटोरी लावून झालेले आहेत. आता क्रॉसपट्टी लावताना ही म्हणजे जिथून मेन फॅब्रिक आहे त्या साईडला मेन फॅब्रिकची क्रॉसपट्टी ठेवायचं आहे आणि अस्तरच्या साईडला अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला इथं दोन्ही त्या पार्टला इथं क्रॉसपट्टी लावून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये पाहता त्यानुसार. तर बघा, लगेचच आपल्याला क्रॉसपट्टीलासुद्धा डबल टिप देऊन घ्यायचं आहे. आणि आता खालच्या साईडला आहे क्रॉसपट्टी जॉईंट करताना वरचा जो काही आपला भाग आहे तो आतमध्ये गुंडाळून टाकून मग खालच्या साईडला आपल्याला टिप देऊन घ्यायचं आहे. आणि त्यावरूनच आपल्याला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायचा आहे. आणि जो काही आपण मध्ये गुंडाळून ठेवलेला भाग होता तो ओपन करून घ्यायचा आहे. बघा, तर आता लगेचच आपल्याला इथं हुकपट्टी आणि लूपपट्टी लावून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथं 2 पट्ट्या काढत आहे. हुकपट्टीसाठी आपल्याला नेहमी कमी रुंदीची पट्टी लागते आणि लूपसाठी जास्त रुंदीची पट्टी लागते. तर बघा, मी इथं हुकपट्टी काढून घेतलेली आहे आणि साईडनं एक टीप देऊन घेतलेली आहे आणि हीच पट्टी आता पट्टी लावून घेणार आहे. तर बघा, ही पट्टी नेहमी सेम रुंदीची असायला पाहिजे, कुठेही वाकडे तिकडे नसायला नको आहे. तर आपल्याला व्यवस्थित ही लावता येते. तर बघा, लगेचच आपलं झाल्यानंतर सुलट बाजूने ब्लाऊज आपण ठेवलेला आहे हुकपट्टी लावण्यासाठी आणि त्यावर पट्टी लावून आपण टीप टाकून घेतली. मग लगेचच दाबटीपसुद्धा देऊन घेतली आणि तीच पट्टी आतल्या साईडने म्हणजे उलट्या साईडने फोल्ड केली आणि त्यावरून एक टीप देऊन घेतली. तर बघा, अशा पद्धतीने आपण इथं हुकपट्टी आपण लावलेली आहे. आता लूपपट्टी लावताना ब्लाऊज हा उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि त्यावरती ती पट्टी ठेवायचा आहे आणि ब्लाऊज उलटा करून ती वरची जी काही आपण पट्टी लावलेली होती ती डबल फोल्ड करायचं आहे आणि त्यावरून एक टीप द्यायचं आहे. याच्याने काय होते की नंतर आपण ब्लाऊज यूज केल्यानंतर हुक लावून आपलं तिथं ओपन होणार नाहीत, हुक लूप जे असतात ते. तर बघा, सेम मेजरमेंट हुकाच्या लूपमध्ये आपण ठेवून इथं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यावरूनच आपण टिपचं लॉक करत करत इथं लूप बनवून घेत आहोत. म्हणजे हुकाची घरं आपण इथं बनवून घेतलेली आहे. तर बघा, दोन्ही पार्ट आपण एकमेकांसमोर ठेवायचं आहे आणि कोणतं कमी जास्तीचं आहे का व्यवस्थित चेक करायचं आहे. थोडंफार गळ्याच्या साईडला असतं तर ते तिथं गोलाकारमध्येच कट करून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर मी इथं आपला हा भाग थोडासा एक्स्ट्रा होता तो मी इथं कट करून व्यवस्थित करून घेतलेला आहे. तर आता मागचा जो काही पार्ट आहे तो सिंपल गोलगळा आहे. तर बघा, दोन्ही आपले फॅब्रिक सेम मेजरमेंटने कट करून झालेले आहेत. तर मी सुरुवातीला कमरेच्या साईडने एक टीप देऊन घेतलेली आहे. टीपचं जे काही मार्जिन आहे ते सेम ठेवायचं आहे, कुठेही कमी जास्तीचं न ठेवता सेम मार्जिन ठेवून आपण कमरेच्या साईडने टीप टाकून घेतली. आणि जो काही आपला गळा दोन्ही कपड्याचे आपले गळे कट करून झालेले आहेत तर ते व्यवस्थित अटॅच होण्यासाठी आपण एक त्यावरूनसुद्धा टीप व्यवस्थित देऊन घेतलेली आहे. आता नेहमीप्रमाणे आता शोल्डर जॉईंट करतानासुद्धा डाव्या आणि उजव्या साईडचं व्यवस्थित शोल्डर चेक करायचं आहे पार्ट, मगच शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं सेम शिलाईचं मेजरमेंट ठेवून दोन्ही शोल्डर आपण इथं रेडी करून घेतलेले आहे. आता बाही लावण्याच्या अगोदर आधी आपण चेक करायचं आहे की आपले दोन्ही फिटिंगचे पार्ट व्यवस्थित आहेत की नाही. तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते त्यानुसार मी इथं चेक करून घेत आहे आपले फिटिंगचे पार्ट की दोन्ही बरोबर आहेत की नाही. तर कुठे काही कमी जास्तीचं असलं तर ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे, दोन्ही पार्ट सेम करून घ्यायचं आहे. तर ही पद्धत जी काही आहे ती बाही लावण्याच्या आधी करून घ्यायचं आहे.
तरच आपल्याला बाही आणि जे काही आपलं फिटिंग आहे ते व्यवस्थित येणार आहे. त्याच्यामुळे आपण चेक करायचंच आहे. तर बघा आपल्याला आता गळ्याच्या पट्ट्या काढून घ्यायचा आहे आणि त्या मी तिरक्याच कपड्यामध्ये काढून घेत आहे. तर बघा तिरक्या कपड्यामध्ये काढून घेतल्यामुळे आपल्याला गळ्याचं काही जे काही पायपिंग आपण लावणार आहोत त्याचं फिनिशिंग छान येणार आहे आणि कस्टमरला तो अंगात वेअर केल्यानंतर ब्लाऊज एकदम चांगला बसणार आहे. तर त्यासाठी नेहमी तिरक्या साईडमध्ये आपण पट्ट्या काढून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी सरळ एक लांब पट्टी काढून घेतलेली आहे. आता आपला पुढचा मागचा गळा जितका काही आहे तिथं ही पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा समोरच्या बाजूला थोडंसं मी ओपन ठेवलेलं आहे, म्हणजे खुली पट्टी थोडं एक्स्ट्रा ठेवलेली आहे पायपिंगची आणि मगच टीप द्यायला इथं चालू केलेलं आहे. तर बघा जे काही आपण टीप देत आहोत त्याचं सेम मार्जिन ठेवायचं आहे शिलाईचं, तरच आपल्याला व्यवस्थित पायपिंग इथं भेटणार आहे आणि फिनिशिंगसुद्धा चांगली येणार आहे. तर बघा आपण व्यवस्थित आपली इथं पट्टी अटॅच करून झालेली आहे आणि जिथं पाठीमागचा गळ्याचा गोलाकार आणि पुढच्या गळ्याचा गोलाकार आहे तिथं आपल्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला गळ्याची फिनिशिंग चांगली येणार आहे. तर ही कट देण्याची पद्धत ही खूप महत्त्वाची आहे. कट हे देऊनच घ्यायचं आहे. तर बघा जी काही आता आपण पट्टी लावलेली होती पायपिंगची ती आता आतल्या साईडनं फोल्ड करायचं आहे, त्यावरतून एक टिप टाकून घ्यायचं आहे. ही टिप टाकून घेतल्यानंतर आपल्याला आता जो काही शिल्लक कपडा आपल्याला दिसतो आहे पट्टीचा तो लगेचच कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कपडा आतमध्ये ठेवायचा नाही. तर बघा इथं व्हिडिओमध्ये पाहता त्यानुसार आपण इथं पट्टीचा एक्स्ट्राचा जो काही कपडा होता तो कटिंग करून घेतलेला आहे आणि लगे आता पायपिंगला चालू करायचं आहे. आता हे मेन पायपिंग आहे आपली ब्लाऊजची. तर बघा जसं व्हिडिओमध्ये पाहताय त्यानुसार आपल्याला परत पायपिंगची पट्टी फोल्ड करायचं आहे आणि गोट येईल असे गोलाकारमध्ये आपल्याला टिप देऊन घ्यायचं आहे आणि सेम आकारामध्ये आपल्याला हे पूर्ण पायपिंग करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये बघताय आपली पायपिंग सेम आकारामध्ये येत आहे, गोल एकदम सुंदर येत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली पायपिंगसुद्धा इथे लावून झालेली आहे. पाहू शकता आपण एकदम सुंदर अशी पायपिंग पुढच्या गळ्याला आणि मागच्या गळ्यालासुद्धा इथं झालेली आहे. तर आता बघा बाहीसुद्धा इथं सेम मेजरमेंटने दोन्ही कपडे आपण कट करून घेतलेला आहे ब्लाऊज पीसचा आणि अस्तर जो काही आहे त्याचं सेम कटिंग करून घेतलेलं आहे. इथं कोणताही कपडा आपण एक्स्ट्राचा ठेवलेला नाही. तर बघा डाव्या बाही आणि उजव्या हाताची बाही आपण व्यवस्थित चेक करूनच मग इथं अस्तर बाहीला लावून घ्यायचं आहे. तर बघा इथं व्यवस्थित चेक केलेलं आहे डाव्या हाताच्या साईडला आणि उजव्या हाताची व्यवस्थित बघूनच आपण इथं अस्तर जॉईंट करून घेत आहोत. तर बघा इथंसुद्धा बाहीला अस्तर लावताना जे काही आपण खालची टीप दिलेली आहे त्या शिलाईचं जे काही मार्जिन आहे ते सेम ठेवायचं दोन बाहीमध्ये. नाहीतर आपण कमी जास्तीचं केलं तर एक बाही लांब आणि एक बाही कमी लांबीची होईल. यासाठी सेम मार्जिन ठेवूनच दोन्ही बाहीला आपल्याला टीप टाकून अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा जो काही हातावरचा ओपन भाग आहे तो सुद्धा आपल्याला टीप देऊन अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा साईडने मी टीप देत आहे आणि मग आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक इथं अटॅच करून घेत आहोत. तर बघू शकता इथे व्हिडिओमध्ये आपले दोन्ही बाहीचे अस्तर अटॅच करून झालेले आहेत. एकदम छान अशा बाही आपल्या रेडी झालेल्या आहेत. आता बघा कोणत्या ब्लाऊजला लेस असते किंवा कोण्या ब्लाऊजला काठपदर असतो किंवा अशी बिना लेसचीसुद्धा बाही असते. तर बघा या ब्लाऊजला आपल्याला लेस आलेली आहे. तर बघा मी इथं व्यवस्थित बाहीचं सेंटर काढलं, परत लेसचं सेंटर काढला आणि मगच इथं लेस लावून घेत आहे. तर बघा व्यवस्थित पूर्ण साईडने आपल्याला लेसला इथं टिप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून आपल्यानंतर लेस उकलणार नाही. यासाठी पूर्ण साईडने आपल्याला इथं लेसला टिप देऊन घ्यायचं आहे. एका बाहीचं झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बाहीलासुद्धा अशी लेस लावून घ्यायचं आहे. पूर्ण साईडने टिप देत आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि आपले दोन्ही बाही रेडी झालेले आहेत आता ब्लाऊजला लावण्यासाठी. तर बघा पूर्ण ब्लाऊज आपला शिवून तर झालेला आहे, पायपिंगसुद्धा झालेली आहे, बाहीसुद्धा इथं अस्तर लावून अटॅच झालेली आहे. तर लगेचच आपल्याला ब्लाऊजला ही बाही जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा जो काही पुढचा भाग आहे बाहीचा तो पुढंच ठेवायचा आहे. पुढचा भाग हा नेहमी बाहीचा खोलगट असतो तो समोरच्या साईडला ठेवायचा आहे आणि विशेष म्हणजे डाव्या हाताची आणि उजव्या हाताची
व्यवस्थित चेक करून इथं बाही आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा एक शिलाईचं मार्जिन सेम ठेवायचं आहे आणि बाही किंवा खालचा आपला ब्लाऊजचा कपडा जो काही आहे तो कुठेही ओढायचा किंवा खेचायचा नाही. एकदम सैल हाताने आपल्याला व्यवस्थित अशी बाही लावून घ्यायचं आहे आणि बाही लावून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला त्यावरती डबल टिपसुद्धा देऊन घ्यायचं आहे. तर बघा एका साईडची झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडची सुद्धा बाही लावून घ्यायचं आहे. जसं आपण त्या साईडला शिलाईचं मार्जिन ठेवून टिप टाकली होती सेम त्याच शिलाईचं मार्जिन ठेवायचं आहे इकडच्या बाहीमध्ये सुद्धा, तरच आपली खालीवरी बाही होणार नाही, सेम येतील यासाठी. तर बघा एक टिप दिल्यानंतर लगेचच आपण दुसरीसुद्धा इथं टिप देऊन झालेली आहे आणि आपली दोन्ही बाह्या इथं लावून झालेल्या आहेत ब्लाऊजला. तर बघा ब्लाऊज एकदम आता छानपैकी असं रेडी झालेलं आहे. आता पाठीमागचे टक्स टाकायचे आहेत. तर बघा मी तर पाठीमागच्या टक्ससाठी मार्किंग करून घेत आहे. तर बघा 1 इंचाचा असतो हा टक्स, तर मी 1 इंचाचे मार्किंग अंतर ठेवून टक्सचं तिथे मी टक्स देऊन घेत आहे. तर एका साईडचा झाल्यानंतर सेम दुसऱ्या साईडचा टक्स देऊन घ्यायचा आहे आणि टक्सला नेहमी खालून आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने लॉक शिलाईचं करायचंच आहे. तर आपल्या इथं टक्स नंतर खोलणार नाहीत यासाठी. तर बघा सुलट बाजूने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि फिटिंगला एक फिटिंगच्या साईडने टिप देऊन घ्यायचं आहे आणि परत ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि एकदम कडेवर टिप देऊन घ्यायचं आहे. याच्याने आपले ब्लाऊज यूज करताना जे काही धागेदोरे निघतात ते निघणार नाहीत यासाठी. तर बघा आपण दोन्ही साईडला आपण तसे टिप देऊन घेतलेलं आहे आणि आता जे काही मेन आपल्या फिटिंगच्या टिप असतात ते समोरच्या बाजूला आपल्याला आता देऊन घ्यायचं आहे. तर बघा जे काही मेन फिटिंगचं मार्किंग आहे आपलं, मी ते इथं देऊन घेत आहे, मार्किंग करून घेत आहे. तर बघा कंबर, छाती आणि दंडघेर हे तिन्ही पॉईंट आपण इथं मार्किंग करून घेतलेले आहेत आणि त्यावरूनच मी एक टिपसुद्धा देऊन घेत आहे. तर बघा एका साईडचं झाल्यानंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा सेम तसेच मार्किंग करून घ्यायचं, कमरेची, छातीची आणि दंडघेराची. तर बघा दोन्ही साईडचं आपली इथं मार्किंग झाल्यानंतर त्याच मार्किंगवरून आपल्याला सरळ टिप द्यायची आहे. तर बघा इथंसुद्धा टिप देताना दंडघेराच्या साईडला सुद्धा टिप शिलाईचं जे काही शिलाई टिप आपण देत आहोत तिथे लॉक करायचं आहे आणि कमरेच्या साईडला सुद्धा शेवटी लॉक करून घ्यायचं आहे शिलाई टिपचं, तरच आपल्याला ब्लाऊज हा उकलणार नाही. तर बघा लगेचच इथं एक एक टिप देऊन घेतल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला आता फिटिंगला 3-3 टिप द्यायच्या असतात. तर बघा फायनली आपला असा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर ब्लाऊज आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.